आगामी स्थानीय निकाय चुनाव से पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विदर्भ में अपना पहला चिंतन शिविर आयोजित किया है। पवार का कहना है कि इस शिविर से पार्टी अपनी चुनावी रणनीति का शंखनाद करेगी। उन्होंने साफ किया कि चुनावी तैयारियों को लेकर हर दल और नेता अपने अपने तरीके में मैदान में जुटे हुए हैं। आगामी स्थानीय निकाय चुनाव से पहले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अपना पहला चिंतन शिविर आयोजित किया। पार्टी प्रमुख पवार के नेतृत्व में इस पर शिविर का उद्देश्य केवल भाषण देना नहीं, बल्कि आने वाले 5 वर्षों के लिए संगठनात्मक चुनावी रणनीति तैयार करना बताया गया। अजित पवार ने कहा कि यह शिविर पार्टी के लिए बेहद महत्वपूर्ण है और इसी के माध्यम से राकांपा आगामी चुनाव की दिशा तय करेगी। उन्होंने स्पष्ट किया कि चुनावी तैयारियों को लेकर हर राजनीतिक दल और नेता अपने अपने तरीके से मैदान में सक्रिय है। इस शिविर में स्थानीय निकाय चुनाव की रणनीति, संगठनात्मक मजबूती और युवा नेतृत्व को उभरने पर विशेष ध्यान दिया गया। पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल। जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही। आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच। त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे। काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात। पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय। सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय। एखाद्या गोष्टीतलं एखादंच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जातं। बरंच काही त्याच्यातनं केलं जातं। काही जण कामं न करता प्रसिद्धी करतात, काही जण कामं करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही। अशा खूप गोष्टी होतात। त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल। ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, त्या दिवशी तर जावंच लागेल। परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, तिथले प्रमुख पदाधिकारी, आमदार जे आपल्या पक्षाचे आहेत त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल। वरिष्ठ नेताओं ने अपनी अपनी राय रखकर विभिन्न रणनीति विकल्पों पर मंथन किया। शिविर में सिर्फ वर्तमान राजनीतिक हालात पर विचार नहीं किया गया, बल्कि आने वाले 5 वर्षों की योजनाओं पर, विकासात्मक मुद्दों पर भी गहन चर्चा हुई।